आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीत फसवणूक होत असल्याने सदरची फसवणूक टाळावी, शेतकऱ्यांना स्पर्धात्मक व रास्त भाव मिळावा, त्याच्या शेतीमालात चोख वजन व्हावं याकरता बाजार समितीचे चिंबळे उपबाजार आवारात शेतमाल खरेदी विक्री सुरू करण्यात आल्याची माहिती सभापती अतुल लोखंडे यांनी दिली। श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंबळे उपबाजार समितीत रविवारी भुसार शेतीमाल खरेदी विक्री सुरू करण्यात आली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंबळे उपबाजार आवारात भुसार मार्केट सुरू करण्याबाबत बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य व्यापारी यांच्यामध्ये बैठक झाली। सदर बैठकीत परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उपबाजार समिती आवारात खरेदी विक्री व्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला। पहिल्याच दिवशी मका, बाजरी, गहू यासारख्या 13 लाख रुपयांच्या भुसार मालाची 71 टन आवक झाली। चिंबळे येथील उपबाजार समितीत भुसार मालाचा मी विश्वनाथ काशीनाथ निंबाळकर अँड सन्स, केडगाव कृषी विकास प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि विशाल शेठ निंबाळकर या फर्मद्वारे जाहीर लिलावाच्या माध्यमातून प्रत्येक गुरुवार व रविवार होणार असून शेतीमाल विक्रीची हिशोबपट्टी त्वरित देण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी निंबाळकर यांनी दिली। शेतकऱ्यांनी आपला शेतमाल निवडक, स्वच्छ व वाळवून आणावा असं बाजार समितीचे प्रभारी सचिव राजेंद्र लगड यांनी आवाहन केलं। यावेळी बाजार समिती संचालक नितीन डुबल, रामदास झेंडे, कुकडी कारखाना व्हाईस चेअरमन विवेक पवार, सरपंच प्रज्ञा सावंत, रमेश गायकवाड, राजेंद्र लकडे आदी उपस्थित होते। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा मार्केट कमिटीने सर्व आमचे सभापती असतील, व्हाईस चेअरमन असतील, सर्व बॉडी सचिव यांनी एक शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला निर्णय घेऊन शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा म्हणून आम्ही चिंबळा उपबाजार समितीमध्ये भुसार माल खरेदी करण्याचं ठरवलं आणि उत्कृष्ट आणि चांगले मोठे व्यापारी आपल्या परिसरात आले पाहिजे। त्या संदर्भात आमचे सभापती अतुल लोखंडे असतील, उपसभापती असतील, यांनी निंबाळकर साहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना इथं बोलून घेतलं आणि मागच्या रविवारपासून आम्ही इथं माल घेण्यास त्यांनी सुरुवात केली। चांगल्या पद्धतीने ते शेतकऱ्यांना रेट देतात, असेच रेट त्यांनी भविष्यामध्ये देण्याचं करावं आणि ही मार्केट कमिटी जास्तीत जास्त कसा लोकांना न्याय देईल ह्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी। आम्ही मार्केटतर्फे कमिटीतर्फे त्यांना काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा 100%च निंबाळकर साहेबांना प्रयत्न करू। त्यांनी अजून बी त्यांचे इतर मित्र असतील व्यापारी त्यांना इथं घेऊन यावा। इथं पार कोळगाव असेल, गारगाव असेल, सर्व इकडं येळपणा, डवळगाव, देवदैठण ह्या सर्व परिसरातून लांब लांबून शेतकरी माल घेऊन इथं येणार आहे आणि येतोय आणि योग्य न्याय ते बी देतील अशी आम्ही आशा बाळगतो। मागल्दी वर्षभर कांदा मार्केट इथं चालू होतं। व्यापारी थोडे नवीन होते, स्थानिक होते, त्यांना पुढील बाजाराचं जजमेंट न आल्यामुळं त्यांना भरपूर लॉस झाला, पण त्यांनी शेतकऱ्यांचे सर्व पेमेंट देऊन टाकलेले आहे असा कोणत्याही व्यापाऱ्यावर आरोप नाही आणि त्यांना ते जजमेंट न आल्यामुळं कांदा मार्केट बंद पडलं। आपण इथं पुन्हा नव्याने मार्केट सुरू करणार आहोत। सगळं स्ट्रक्चर इथं उभं आहे। चांगल्या प्रकारचे बाहेरील व्यापारी बनवून कांद्यात बी ह्या भागात न्याय द्यायचं काम नक्की केलं जाईल। मी सुनील विश्वनाथ निंबाळकर, केडगाव, तालुका दौंड, केडगाव मार्केट यार्डमध्ये आपण भुसारचंच काम करतो। तर चेअरमन साहेब लोखंडे साहेब, संचालक साहेब, सचिव लगड साहेब, डुबल साहेब या सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही इथं आलो। त्यांनी पण आम्हाला शेडची याची सगळी व्यवस्था चोख करून दिली आणि शेतकऱ्याला पण जवळ वाहतुकीच्या वगैरे हिशोबाने आम्ही बाजार समितीच्या आग्रहाने आणि त्यांच्या सहकार्याने विशेष सहकार्य बाजार समितीने केलं, त्यामुळे आम्ही इथं चालू केले आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि आम्ही पण केडगाव दौंड बाजार समितीत जे रेट निघतात त्याच रेटने इथं शेतकऱ्यांचे माल खरेदी करतोय आणि त्याची रोखपट्टी
24 तासाच्या आतमध्ये रोगपट्टी देऊन व्यवस्था करून करतोय. शेतकऱ्यांचा पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा डबल माल येतोय साधारणतः आत्ता तरी. आमची साधारणतः एक 50-60 टनाची 40-50 टनाची अपेक्षा होती. 80-90 टन 100 टनापर्यंत आवक झाली रोजची बाजार दिवशी. आठवड्यातून 2 दिवस बाजार ठेवलेत आपण, एक गुरुवार आणि एक रविवार असे. आणि गुरुवारच्या अगोदर बुधवारी पण आवक दुपारून उतरायला सुरुवात केली जाईल आणि रविवारची शनिवारच्या अगोदर. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी माल घेऊन यावा. 1 वाजता लिलाव होतील, 1 ते 2 साधारणतः लिलाव होतील. 2 नंतर पट्टी तयार करून तिथून पुढे पेमेंट करून 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत शेतकरी पेमेंट घेऊन इथून रवाना होऊ शकतो. एवढी व्यवस्था आम्ही आमच्या पातळीवरती करतोय. आणि त्यासाठी बाजार समितीने सहकार्य भरपूर केले, जागा दिली, शेड वगैरे सगळं बाजार समितीने उपलब्ध करून दिलं. बाजार समितीचे सचिव साहेब, चेअरमन साहेब, डोबल साहेब यांनी सहकार्य करून शेड, जाळी वगैरे माल सुरक्षित राहावा त्या हिशोबाने सगळी व्यवस्था करून आम्हाला दिलेली आहे. नमस्कार, मी राम रखमाजी महामुनी, पिंपरी कोलंदर. हे निंबाळकर शेठ यांचं आम्ही पहिलं केडगावला जायचो. कोणताही माल असेल तर ह्या परिसरातले भरपूर लोक केडगावला जाऊन स्वतः त्यांच्याकडं त्यांच्या गाळ्यावर टाकायचे. आणि आत्ता आपल्या कमिटीने इथं चिमळ्यामध्ये त्यांना जागा दिली आणि सर्व शेतकऱ्यांची सोय इथं जवळ झाली. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी मार्केट कमिटीचा आभार मानतो आणि शेठचं पण आभार मानतो. कारण ह्या ठिकाणी जवळ आम्हाला इथून तिथं जायचं म्हणजे पूर्ण दिवस जायचा. टेम्पोचं भाडं पण जायचं, प्रत्येक शेतकऱ्याचं वाढवा जायचं भाडं तिथं गेल्यानंतर. आणि इथं कमी भाड्यामध्ये आणि कमी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे निंबाळकर शेठ आहेत हे विश्वासपात्र असल्यामुळं आम्हाला त्यांच्याकडे पावती राहिली, बिल राहिलं तरी. कारण अलीकडं लबाड लोकांचा जास्त बाजार झाला, वाढवा देतात पैसे. आता इथं 1800 चालू आहे ना, 1900चा रेट देतील पण पैसे येतील याची काही गॅरंटीच नाही. पण हे गॅरंटेड काम झालं आणि सर्व शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे फायदाच झालेला आहे. त्याच्यामुळं डायरेक्ट इथं येऊन त्यांना माल दाखवला, वाळलेला वाला, ते हवा चेक करून आपण आपलं मार्केट सहज हे करू शकतो. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांची खूप उत्कृष्ट सोय झालेली आहे. त्याबद्दल मार्केट कमिटीचं आणि निंबाळकर शेठ यांचंही मनस्वी शेतकऱ्यांच्या वतीने आभार. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.